म्हणूनच जो व्यक्ती आपल्यासाठी लढतोय, जो स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजासाठी उभा आहे, तो खरा मराठा आहे आणि जो आपल्याला देवरूपात आलेला म्हणजे आपल्यासाठी लढतोय तो म्हणजे मनोज जरांगे पाटील. यांना खरंच मानलं पाहिजे. ते आपल्या मराठा पिढीसाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा लढतायत. जे इतके वर्ष झाले कुठलाच मराठा कुटुंब जे म्हणजे राजकीयदृष्ट्या सुदृढ असतील, त्या कुटुंबाला सुद्धा जमलं नाही. त्यांचं काम सुद्धा आज हे करत आहेत. जर आत्ता आपण त्यांना पाठिंबा दिला नाही, तर उद्या आपल्या पुढच्या पिढींना त्याचा खूप त्रास होईल आणि पुढची पिढी रडेल. पण तरीही आपण काहीच करू शकणार नाही. आधीच्या पिढीकडे काही म्हणजे साठवणूक व्यवस्था होती म्हणून आपण तरी शिकलो. पण पुढच्या पिढीचं काय? विचार करा. म्हणूनच आरक्षण आपल्याला हवंय आणि हक्काने हवंय. जर यावेळी आरक्षण मिळालं नाही, तर उद्या आपल्याला शाळा, कॉलेज, ऑफिस कुठल्याही क्षेत्रात मराठा पाहायला मिळणार नाही. आणि मराठा ही फक्त जात नाही, मराठा हा विचार आहे, जो सगळ्या जातींना सोबत घेऊन जाण्याची शिकवण देतो. आणि हे कधीच विसरू नका, की जर मराठा नसेल, तर महाराष्ट्र नसेल. जय महाराष्ट्र, एक मराठा, लाख मराठा. धन्यवाद.